हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं संध्याकाळचं जे डेलीचं रुटीन आहे ते सांगणार आहे। संध्याकाळी मी शाळेतून घरी आल्यानंतर सर्व काम पटापट आवरायला घेते। त्यानंतर सकाळी वाळत टाकलेले कपडे मी संध्याकाळी काढून ते व्यवस्थित घड्या घालून ठेवते। त्यानंतर तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण खूप मस्त असं आभाळी आणि थंडगार झालेलं आहे। त्यानंतर मी किचन पटापट आवरायला घेते। किचन सकाळी धावपळीमध्ये मला तसंच सोडून जावं लागतं, त्यामुळे संध्याकाळी आल्यानंतर मी सगळं किचन आधी व्यवस्थित आवरून घेते। सगळे भांडे वगैरे एका साईडला करून किचन व्यवस्थित साफ करून घेते। शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी थोडीशी भूक लागते, त्यामुळे संध्याकाळी काहीतरी नाश्ता मला बनवायचा असतो। तर गॅस व्यवस्थित मी इथे स्वच्छ करून घेतला आहे। त्यानंतर नाश्त्यासाठी मी बनवणार आहे इथे बेसन पिठाचा चिला। तर मी एका वाटीमध्ये घेतलेला आहे बेसन पीठ। त्यामध्ये टाकलेले आहे जिरे, हळद, थोडासा हिंग, चवीनुसार तिखट। त्यानंतर टाकणार आहोत आपण यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून व्यवस्थित आपलं हे बॅटर मी भिजवून घेणार आहे। बॅटर आता व्यवस्थित मी भिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर बेसन पिठाच्या चिलामध्ये टाकण्यासाठी मी घेतलेले टोमॅटो, गाजर, कोथिंबीर, कांदा व्यवस्थित चिरून घेतलेला आहे आणि बॅटरमध्ये टाकलेला आहे। यामध्ये मी कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडासा ओवासुद्धा टाकलेला आहे। त्यानंतर तव्याला मी लावून घेतलेलं आहे थोडंसं तूप आणि व्यवस्थित चिला पसरून घेणार आहे। हा मी चिला माझ्या मुलीसाठी बनवत आहे, त्यासाठी थोडं तिखटच यामध्ये मी कमी टाकलेलं आहे आणि भरपूर भाज्या मी यामध्ये घातलेल्या आहे। त्यानंतर माझा इथं चिला तयार झालेला आहे। आता हा चिला मी माझ्या मुलीला खाऊ घालत आहे आणि मीही खाणार आहे। तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।